जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। बहिणींना सरकारने मोठा धक्का दिला आहे। आता लाडक्या बहिणींना योजनेचे 2100 रुपये पुढच्या वर्षी दिले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना तब्बल 10 महिने वाट पाहावी लागणार आहे। या संदर्भात अधिकृत माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे। महायुतीच्या जाहीरनाम्याचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे। इंग्रजी वृत्तपत्रांच्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढीव स्वरूपात किंवा कधीपासून मिळणार या संदर्भात माहिती दिली आहे। याच विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। सुधीर मुनगंटीवार यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींना योजनेचे वाढीव पैसे दिले जाणार नाहीत। लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता देण्यासाठी खूप वेळ लागणार आहे। सरकार जसं स्थापन होईल तसं लगेच याचा निर्णय घेता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे। यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातून राखीव ठेवलेला 45,000 कोटींचा निधी कमी पडत आहे। यापूर्वी 1500 प्रमाणे हा निधी ठरवण्यात आला होता, परंतु आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागणार आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जसे सुरुवातीला रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पडला होता, त्याचप्रमाणे आता वाढीव 2100 रुपयाचा हप्ता भाऊबीजला पडणार असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजेच बघा, आता भाऊबीज येण्यासाठी तब्बल 10 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सध्या 2100 रुपये मिळवण्यासाठी वाट बघावी लागणार आहे। 2025 मध्ये भाऊबीज 23 ऑक्टोबरला येत आहे, त्यामुळे 23 ऑक्टोबर 2025 नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करून महिलांना प्रति महिना 2100 रुपये दिले जाणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यासाठी सरकारकडे सध्या खूप साऱ्या अडचणी आहेत। कोणत्याही योजनेमध्ये बदल करायचा असेल तर तो शासन निर्णय म्हणजे GRच्या माध्यमातून केला जातो। GR काढण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर अलॉट केलेला निधी पुरेसा नाहीये। या अगोदर 45,000 करोड रुपये या योजनेसाठी राखीव ठेवले होते, परंतु आता हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे 45,000 करोड रुपये अपुरे पडत असल्याने सध्या तरी 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर पडलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा खूप मोठा धक्का आहे। निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु आता त्यांच्यासाठी ही खूप निराशादायक बातमी आहे। परंतु या ठिकाणी जर राज्य सरकारने मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना लाडकी बहीण योजनेसाठी जास्त निधी दिला आणि हप्ता वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न केले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हा जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर देखील मिळू शकतो। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि सोबतच आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।